आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील जोगेश्वरीत अनधिकृत घरांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई। झोपडपट्टी धारकांकडून कारवाई वेळी पोलिसांवर दगडफेक, 5 पोलीस जखमी, 20 ते 25 जण जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांच्या सूचनांचा पाऊस। 2700 सूचनांपैकी 75% सूचना बेस्ट संबंधित असल्याचं समोर। पुण्यात गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या गुंडाची कोंढवा पोलिसांनी काढली धिंड। पोलीस स्थानकांच्या हद्दीतील व्हीआयपी कॉलेजच्या रस्त्यावर धिंड। कुर्ला बेस्ट अपघातास बस चालकच जबाबदार। बेस्ट प्रशासनाकडून मुख्य सचिव सुजाता सैनिकांना अहवाल सादर। अपघातावेळी बसमध्ये कोणताही दोष नव्हता। बेस्टच्या अंतर्गत चौकशी अहवालात समोर। मुंबई आणि ठाण्यात विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवर छापे। अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। तांसा जलवाहिनीला जोगेश्वरी विक्रोळी दरम्यान गळती। तांसा वाहिनीचा पाणीपुरवठा बंद। पुण्यात सायबर चोरट्यांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा। बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या वास्तूचा आज 293वा वर्धापन दिन। मंत्री चंद्रकांत पाटील आणि मेधा कुलकर्णी यांची शनिवारवाड्यातील कार्यक्रमाला हजेरी। पुण्यात विलेन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्णांची नोंद। आरोग्य विभागाकडून शीघ्र कृती पथकाची स्थापना।